शिवक्रांती टीव्ही, आपली माणसं, आपल्या बातम्या, समाज मनाच्या कल्याणाच्या, हिताच्या, अन्याय अत्याचार निवारणाच्या, ज्ञान विज्ञानाच्या, युवक विद्यार्थ्यांच्या, उद्योगधंद्याच्या, शेतकरी शेतमजुराच्या, आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या। बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तुमच्या मनात जर आदर असेल तर ही पोस्ट नक्की पुढे पाठवाच। बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांना साथ देण्यास काहीच हरकत नाही, परंतु त्यांनी यापुढे जडणघडणीला साथ देऊ नये असे जाहीर करावं। मग सर्व ओबीसी समाज त्यांच्या पाठीमागे आपोआपच येईल आणि त्यांना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही। बेकायदेशीर मागणी करणारा जरांगे त्यांच्या पाठीमागे राहू नये, मराठ्यांना साथ देऊ नये ही नम्र विनंती। बाकी तुमची मर्जी, त्यांनी काय करावं ते आपण सांगू शकत नाही। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387877801 हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा। व्हिडिओ बातमी लाईक करा, शेअर करा, फॉरवर्ड करा, कमेंट करा, आयकॉन बेल दाबा। राखीव जागांवरील मतासाठी ज्या SC/ST समाजाकडे हे प्रस्थापित राजकारणी नेते पाहत होते आणि जाता जात नाही ती जात अशी जातीची स्थिती होती। अशा वेळेस बाळासाहेबांनी अकोला जिल्ह्यातून ओपन सर्वसामान्य मतदार संघातून निवडणूक लढवत आहे। प्रस्थापित राजकारणी लोक आपल्याला राखीव जागेवरही सपोर्ट करत नाही तर सर्वसामान्य जागेवर सपोर्ट कसा करणार? अशा परिस्थितीत बाळासाहेबांनी या अकोला जिल्ह्यात मात्र सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग यशस्वी केला आणि जिल्हा परिषद आणि मनपामध्ये काही वर्ष वेगळ्या जाती समूहाला प्राधान्य देऊन सत्ता मिळवली आणि सत्ता मिळाल्यानंतर ती सत्ता सर्वसामान्य लोकांकरिता शिक्षण, आरोग्य आणि शेतकऱ्यांकरिता प्राधान्य दिलं। यासाठी 44 वर्ष राजकारणात आहे। सध्या मुस्लिम समाजाचे औसवी असू द्या, मराठा समाजाचे जरांगे पाटील असू द्या की ओबीसी समाजाचे प्रकाश शेंडगे असू द्या, या मातब्बर नेत्यांनी बाळासाहेबांना सपोर्ट करावा म्हणून आवाहन केले आहे। पण आपल्याच समाजातील काही हाताच्या बोटावर मोजता येईल इतके शिकलेले अतिहुशार मात्र बाळासाहेबांना विरोध करत आहेत। स्वाभिमानानं मनाने विचार करा। महाराष्ट्रात 2000 नंतर आंबेडकरी राजकीय पक्षाचा कोणता नेता स्वबळावर खासदार झाला का? महाराष्ट्रात अशा कोणत्या आंबेडकरी विचारांचा राजकीय पक्ष आहे का ज्यांनी किमान 40 लाखापेक्षा जास्त मतं घेतली? ते घटना बदलतील, ते आपल्यावर अन्याय अत्याचार करतील अशी भीती दाखवून प्रस्थापित राजकीय पक्षानं आतापर्यंत आपली मते घेतली, आपली राजकीय वेगळी ओळख निर्माणच करू दिली नाही। राजकारणात ते तुम्हाला एखादी राज्यसभा देतील, एखादी विधान परिषद देतील, पण तुमचा राजकीय पक्ष वाढवून देणार नाही। जरा विचार करा, आपण आपल्या ग्रामपंचायतींमध्ये सर्वसामान्य जागेवर किमान सदस्याकरिता किंवा सरपंच पदाकरिता उभे राहा, बघा त्यावेळी गावातील लोकांची मानसिकता आणि हीच मानसिकता पूर्ण बहुजनवादी आंबेडकरवादी बाळासाहेबांची अकोल्यामध्ये केले। इतर जाती धर्मातील नेते समाजकारणी बाळासाहेबांना सपोर्ट करतात, पण ज्याला गल्लीत कोणी ओळखत नाही तो मात्र बाळासाहेबांना विरोध करतो। जरा विचार करा, बाबासाहेबांनंतर आणि दादासाहेब गायकवाड यांच्यानंतर पुन्हा एकदा आंबेडकरी विचारांचा स्वाभिमानी नेतृत्व आणि आंबेडकरी विचारांची एक राजकीय पक्ष उभा राहतो, यावेळी सपोर्ट करा। अजून किती वर्ष विजय मिळणार नाही या भीतीने घाबरून दुसऱ्यांच्या उकिरड्यावर राहणार आणि तेथेच जेवणार, त्याच्या वळचळीला बसणार। जरासा स्वाभिमान शिल्लक असेल तर कधीतरी विचार करा। आंबेडकरी विचारांचे आजही एक मोठा मीडिया तर आपण उभा करू शकलो नाही, पण हा मिळणारा सोशल मीडियाचा उपयोग करून बाळासाहेबांना आणि वंचित आघाडीच्या उमेदवारांना सपोर्ट तर करू शकतो। विचार करा, खैरांजली घडवली गेली नाही त्याही वेळेस केलेल्या आंदोलनात प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या बाजूनं कधीच आंदोलनं केली नाही। ज्या आपण आंदोलनं केली म्हणून आपल्याला नक्षलवादी बोलले, त्यामुळे एका आमदाराने राजीनामा दिला आणि तोच चळवळीतून पुढे आलेले आमदार सध्या भाजपाला सपोर्ट करतात। किती शोकांतिका! चळवळीतील एका नेत्याला खासदारकीच्या वेळी प्रस्थापितांनी पाडले म्हणून याचा बदला घेण्यासाठी ते डायरेक्ट भाजपमध्ये गेले। काँग्रेसनं मुख्यमंत्री केलं, पण मुळातच तो नेता हिंदुत्ववादी विचारांचा होता। त्याच नेत्यानं 2019 मध्ये बाळासाहेबांच्या विरोधात अकोल्यामधून एक उमेदवार दिला म्हणून बाळासाहेब पडले। आजही बाळासाहेबांच्या विरोधात जे आधी भाजपमध्ये होते त्याच
पटोलेंनी पृथ्वीराज चव्हाण यांनी बाळासाहेब हे आघाडीत नको म्हणून खरंगेंना अहवाल दिला होता. जरांगे पाटील यांचा बाळासाहेबांना सपोर्ट करतील म्हणून जाणून बुजून मराठा पण कट्टर RSSचा एक व्यक्ती आणि कट्टर हिंदुत्ववादी नेता बाळासाहेबांच्या विरोधात आता उभा केला आहे. तरीही स्वाभिमान गहाण टाकलेले प्रस्थापितांच्या उकिरड्यावर राहणारे काही तथाकथित स्वयंघोषित आंबेडकर व्यक्ती बाळासाहेबांवर टीका करतात. म्हणून शेवटचे एकच छत्रपती शाहू महाराजांचे कार्य म्हणून आताचे जे शाहू घराण्यातील शाहू महाराजांना निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तिकीट तर दिलेच, पण त्यांच्यावर प्रस्थापितांकडून विरोध कोणीही टीका करत नाही. पण बाळासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातील बाबासाहेबांचं नातू प्रकाश आंबेडकर यांच्यावर मात्र आपल्यातीलच काही समाजकंटक आणि प्रस्थापितांचे दलाल मात्र टीका करताना दिसतात. बाबासाहेबांविषयी अभिमान असेल तर बाळासाहेबांना सपोर्ट करा, कारण बाबासाहेबांनंतर पुन्हा एकदा स्वाभिमानी आंबेडकरी चळवळ बाबासाहेब उभे करत आहेत. यासाठी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना सपोर्ट करा. आपला विजय नक्की आहे. बाळासाहेबांची ही शेवटचीच निवडणूक आहे. आजही बाबासाहेबांचे घराणे एकत्रच आहे. बाबासाहेबांचे नातू बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहे. एकाच विचाराचे तीनही भाऊ आहेत. एकमेकांसंगे त्यांचे छान जमते. अशावेळी बाबासाहेबांनी जर आपल्यासाठी खूप केले तर आपण बाबासाहेबांच्या घराण्यासाठी आपण कार्यकर्त्यांनीही सहकार्य केलंच पाहिजे. नाहीतर काही घराणे बघा, बारामती आपलाच. यश भालेराव.